नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो फायलेरियाच्या एका नवीन पार्टमध्ये. फायलेरियाच्या पार्ट 5 मध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ असणार आहे 2024च्या एलएसओ सर्कल आणि एलएसओ मलेरिया या दोन्ही पेपरमध्ये फायलेरिया या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे, त्याचं डिटेल एनालिसिस. ते सगळे प्रश्न जे एलएसओ सर्कलमध्ये आलेले आहेत, एलएसओ मलेरिया या 2024च्या पेपरमध्ये आलेले आहे, त्यामध्ये फायलेरिया टॉपिकवर आलेले सगळे प्रश्न विथ त्यांच्या डिटेल एनालिसिस आणि सोबतच माझ्या नोट्स मधून कशा पद्धतीने हे सगळे प्रश्न कव्हर झालेले आहे, त्या नोटच्या स्क्रीनशॉट सोबत या पूर्ण टॉपिकचं एनालिसिस मी तुम्हाला इथे देणार आहे. सो त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, जे विद्यार्थी लॅब सायंटिफिक ऑफिसर सर्कल मलेरिया किंवा लॅब असिस्टंट साठी येणाऱ्या अपकमिंग आरोग्य विभागासाठी तयारी करत आहे, त्यांनी मला माझी बॅच जॉईन करू शकता लॅब IQ या माझ्या ऍप्लिकेशनवर. त्या ऍप्लिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. काही तुम्हाला डेमो व्हिडिओज पाहिजे असतील त्याची पण 1-2 व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आणि सोबत एक नॉन पेड WhatsApp ग्रुप आहे, त्याची लिंक देखील मी माझ्या WhatsApp ग्रुपला टाकून देईल. सो असे 3-4 लिंक, एक माझ्या ॲपची, 1-2 माझ्या डेमो व्हिडिओची आणि नॉन पेड जो माझा WhatsApp ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो मित्रांनो, जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे आणि बघूया या टॉपिकमध्ये आपल्याला आज काय-काय प्रश्न पाहायला मिळतात आहे. सो फायलेरियाचा हा पार्ट 5 आणि त्याचं पेपर एनालिसिस. आज जो आपण स्टार्टिंग करतो आहे, ती करतो आहे एलएसओ सर्कलचा जो पेपर होता 2024चा. त्याच्यामध्ये काय प्रकारचे पेपर एनालिसिस आपण सर्वात पहिले कव्हर करतो आहे. काय प्रकारचे प्रश्न जे आहेत ते फायलेरिया या टॉपिकवर एलएसओ सर्कल या या पेपरमध्ये आले होते 2024 मध्ये, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो पहिला जो प्रश्न आहे तो आहे तंतुकृमीच्या संसर्गात. याचा अर्थ असा होतो की फायलेरियाचं इन्फेक्शन. बरेच विद्यार्थी मला जेव्हा त्यांचा खूप फोन येतो, ते बरेच बोलत असतात की सर आम्हाला ना मराठीमध्ये थोडंसं जास्त कम्फर्टेबल असेल. पण कारण की 2024 मध्ये दोन्ही लँग्वेजेसचा ऑप्शन होता. मराठी पण होता आणि इंग्रजी पण होता. पण मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्हाला ते इंग्लिशमधून जर तुम्ही त्याला डील केलं, ते खूप जास्त चांगलं जाईल. तंतुकृमीच्या संसर्ग हा प्रश्नापेक्षा, या शब्दापेक्षा तुम्हाला हा जो फायलेरियल इन्फेक्शन हा जो शब्द आहे तो जास्त फॅमिलियर आहे. तुम्ही पटकन क्लिक करू शकता. तुम्हाला पटकन समजेल की नेमकं यांना म्हणायचं काय आहे, रॅदर दॅन द तंतुकृमीच्या संसर्गात या शब्दापेक्षा. कारण की आपण जेव्हा टेक्निकल सर्व शिकलेलो आहे, 12वी असो, तेव्हा आपल्या फायलेरिया हा शब्द गेलेला आहे. तुमच्या टेक्निकल जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर टेक्निकल DMLT आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या, त्यामध्ये पण फायलेरिया हा शब्द जास्त आपल्या अंगवळणीचा आहे रॅदर दॅन द तंतुकृमीच्या संसर्गात. सो ते इन्फेक्शन म्हणजे संसर्ग पचायला थोडंसं जड जातं. म्हणून फायलेरिया इन्फेक्शनच्या खालीलपैकी कोणते क्लिनिकल, आता बघा याच्या मराठीमध्ये जरी तुम्ही सिलेक्ट केलं तरी पण त्याचे जे दुसरे शब्द असतात इंग्रजीमध्ये ते दिलेले असतात. पण इथे क्लिनिकल हा शब्द जो आहे तो इंग्रजी शब्द आहे. मराठीमध्ये ट्रान्सफॉर्म म्हणजे काय? फक्त त्या क्लिनिकल या शब्दाला त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं आहे. सो क्लिनिकल कोणते वैशिष्ट्य दिसून येते फायलेरियाच्या इन्फेक्शनमध्ये, हा पहिला आपला प्रश्न आहे. मित्रांनो, इथे बघा काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. पहिला जो दिसतोय पॉलियुरिया. पॉलियुरियाचा अर्थ असा होतो की वारंवार लघवी लागणे किंवा जास्त प्रमाणामध्ये युरिनेशन होणं. त्याच्यानंतर गॅस्ट्रायटिस म्हणजे आपल्या पोटामध्ये जळजळ होणं, अशी परिस्थिती. हे दोन्हीही सिम्प्टम जे आहेत ते सिम्प्टम्स फायलेरियाचे नाहीये. मी फायलेरिया टॉपिकला भरपूर डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. ते सगळे जेव्हा मी टॉपिक शिकवले त्याचे फायलेरियाचे सिम्प्टम्स काय आहे या टॉपिकला देखील मी डील केलेलं आहे. त्या संदर्भातला स्क्रीनशॉट मी पुढे तुम्हाला दाखवतोच आहे. पण इथे 2 महत्त्वाच्या आणि विशेष गोष्टी आलेल्या आहेत. जिथे आपल्याला हे समजत आहे की तिसरा आणि चौथा जो ऑप्शन आहे तो डेफिनेटली करेक्ट नाहीये, हे आपल्याला माहिती आहे. पण पहिले 2 ऑप्शन जे आहे याच्याबद्दल देखील मी माझ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. तर ते थोडंसं आपण जाणून घेऊया. तिथे लिहिलेलं आहे पिटिंग पेडल एडिमा. आता हे पिटिंगचा अर्थ काय होतो हे मी माझ्या पार्ट 4 मध्ये देखील सांगितलेलं आहे आणि हा जो सिम्प्टम्स आहे याच्याबद्दल पण बोललेलो आहे. आणि इथे पुन्हा एक आहे नॉन पिटिंग पेडल एडिमा. सो आता इथे एडिमा हा शब्द आहे, इथे पण एडिमा हा शब्द आहे. एडिमा म्हणजे सूज, हा एक सिम्प्टम आहे फायलेरियाचा. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बॅच जॉइन केली आहे त्यांना हे मी खूप डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. सो इथे एडिमा हा शब्द कन्फर्म आहे, फायलेरियाचा सिम्प्टम्स आहे. हा एडिमा हा शब्द जो आहे तो पण फायलेरियाचा सिम्प्टम्स आहे. पेडल म्हणजे पाया संदर्भात आहे ते ठीक आहे, पण पिटिंग आणि नॉन पिटिंग हा शब्द आता आपल्याला समजून घ्यायचा आहे.
पिटिंगचा अर्थ काय होतो आणि नॉन पिटिंगचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पिटिंगचा अर्थ काय होतो, की जेव्हा तुम्ही अ, अ, एखादी थोडीशी सूज आली आहे किंवा त्याला पायाला तुमच्या सूज आली आहे. तुम्ही त्याला बोटाने जर टच केलं, तो भाग आतमध्ये जातो आणि नंतर जेव्हा तुम्ही तो बोट काढून घेता, तर ते जे गड्डा पडलेला असतो, तो लगेच पूर्ण थोड्या वेळात भरून जातो. म्हणजे आपण त्याला प्रेस केल्यानंतर स्किनवर गड्डा पडतो आणि बोट काढल्याच्या नंतर तो गड्डा जो आहे पूर्ण आपल्या नॉर्मल स्टेजवर येऊन जातो. तर गड्डा पडतो ॲक्चुअली म्हणजे याचा अर्थ होतो पिटिंग. आणि नॉन पिटिंग याचा अर्थ काय होतो, की फायलेरिया मध्ये काय होतं, की जे लिम्फॅटिक व्हेसल्स असतात, ते इतक्या स्वेल झाले असतात, स्किन जी आहे ती खूप जास्त टफ झालेली असते, रफ झालेली असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला बोटांनी दाबण्याचा प्रयत्न करता, तर ती इलास्टिसिटी जी स्किनची आहे ती पूर्णपणे लूज झालेली असते. त्याच्यामुळे तो गड्डा पडतच नाही आपण जेव्हा दाबण्याचा प्रयत्न करतो आणि तो रिगेन व्हायचा मग प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते नॉन पिटिंग एडिमा हा याचं करेक्ट सिम्प्टम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल, ज्या लोकांनी बॅच जॉइन केलेली असेल, माझ्या पार्ट 4 मध्ये मी याच्या डिटेल एनालिसिस या एडिमा, पिटिंग आणि नॉन पिटिंग या शब्दाबद्दल डिटेल सर्व सांगितलेलंच आहे. या प्रश्नासंदर्भातली थोडीशी जास्तची माहिती या व्हिडिओच्या शेवटी एक स्क्रीनशॉटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेच. पण त्याआधी ते माझ्या नोटचाच प्रकार आहे. पण सध्या या संदर्भात पण थोडीशी एक माहिती मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा, लिम्फॅटिक फायलेरियासिसमध्ये आपण इथे बघितलं होतं, की लिम्फ नोड जे आहे लिम्फ व्हेसलला ते अफेक्ट करतो आणि फ्लुइड बिल्डअप होतो. क्रॉनिक स्वेलिंग असते. लिम्फोएडिमा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो हा टॉपिक, हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दिसतो आहे, हा माझ्या नोट्सचा स्क्रीनशॉट आहे आणि इथे तुम्हाला लिम्फोएडिमा हा शब्द दिसतोय. एडिमा म्हणजे सूज. सो आपल्याला पहिल्या 2 याच्यामध्ये एडिमा आहे हे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे. पण तो पिटिंग आणि नॉन पिटिंगचा जो कन्फ्युजन आहे, त्याचा देखील स्क्रीनशॉट मी ॲक्चुअली इथेच प्लेस करणार होतो. पण ह्या व्हिडिओच्या सर्वात शेवटी तो एक डिटेल मी तुम्हाला थोडंसं सांगून देईल. सो तो स्क्रीनशॉट आपण ते पिटिंग आणि नॉन पिटिंगचा जो कन्सेप्ट आहे, तो सर्वात या व्हिडिओच्या खाली माझा पार्ट 4 मधला तो कन्सेप्ट आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी सर्वात खाली टाकलेला आहे. त्याच्यावर पण आपण जाऊया. सो एडिमा आहे हे आपल्याला समजलं. पिटिंग नॉट पिटिंगचा कन्सेप्ट आपण पुढे बघूया. सो नेक्स्ट आपला प्रश्न आहे. मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ सिंगल डोज ऑफ इंटरप्रिटेड द चेन ऑफ अ ट्रान्समिशन ऑफ अ फायलेरिया इन द एंडेमिक एरिया. सो एंडेमिक एरिया याचा अर्थ असा होतो, की जिथे बऱ्यापैकी आता फायलेरियाचा प्रसार झालेला आहे. अशा ठिकाणी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण MDA असं म्हणतो, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ते कोणता ड्रग दिला जातो, सिंगल डोजचा कोणता ड्रग दिला जातो. मित्रांनो, ज्या पद्धतीने मी मलेरिया शिकवत असताना अख्खी ड्रग पॉलिसी मलेरियाची काय आहे, जेव्हा पॉलिसी नव्हती तेव्हा काय होतं, प्रिव्हियस पॉलिसीज काय होत्या, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंज झाले, महाराष्ट्राच्या इतर म्हणजे देशाच्या इतर भागामध्ये काय आहे, नॉर्थ ईस्ट साइडमध्ये कोणते औषध दिलं जातं, इतक्या डिटेलमध्ये मी तुम्हाला मलेरियाची ड्रग पॉलिसी समजून सांगितलेली होती. फायलेरियामध्ये पण ड्रग पॉलिसीवर मी बोललेलो आहे. इतकंच काय, ड्रग पॉलिसीवर तर मी बोललेलोच आहे. पण त्या ड्रगची मोड ऑफ ॲक्शन काय आहे फायलेरियाच्या, त्याच्याबद्दल देखील डिटेल एनालिसिस मी दिलेला आहे. बघूया माझ्या स्क्रीनशॉटमध्ये मी काय सांगितलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते DEC आहे. आपण सगळे व्हेरी वेल नोन आहोत, की DEC म्हणजे डायइथिल कार्बामॅझेपिन जे आहे, हे ड्रग जे आहे ते फायलेरियामध्ये दिलं जातं. पण काय फक्त आणि फक्त DECच दिलं जातं? बिलकुल नाही. याच्यामध्ये 2 ड्रगचं कॉम्बिनेशन आहे, 3 ड्रग्सचं कॉम्बिनेशन आहे, ते देखील आहे. सो नॅशनल ड्रग पॉलिसी रेजिमेनमध्ये आपण ट्रिपल ड्रग थेरपी बद्दल बोललेलो होतो. त्या ट्रिपल ड्रग थेरपीमध्ये हा आयव्हरमेक्टिन आहे, DEC आहे आणि अल्बेंडाझोल पण दिला जातो. आणि सोबतच याच्यामध्ये DEC आणि अल्बेंडाझोल हा डबल ड्रग थेरपी जी आहे, हे पण दिली जाते. 2018च्या नंतर ही ट्रिपल ड्रग पॉलिसी जी आहे, ती पण इम्प्लांट झालेली आहे. पण आपण DEC जे आहे ते दोन्ही पॉलिसीमध्ये तुम्ही बघू शकता. इथे पण DEC आणि ट्रिपल ड्रग थेरपी जी आहे त्याच्यामध्ये पण DECचा उल्लेख आहे. आणि आपण ऑप्शन जर बघितलं तर याच्यापैकी हे सगळे जे ऑप्शन्स आहे हे वापरले जात नाही फायलेरियासाठी. सो हा एकच असा ऑप्शन आहे जो आपण DEC जो आपण फायलेरियासाठी वापरतो. तर हा माझा नोटचा स्क्रीनशॉट मी इथे दिलेला आहे, की आपल्या नोट्समधून ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. त्या लेव्हलचं 2024च्या पेपरच्या लेव्हलचं किंवा त्यापेक्षाही जास्त फायलेरियाचं तुम्ही बघितलं तर त्याच्यावर त्याच्या ड्रगचा मोड ऑफ ॲक्शन काय आहे याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये. तरी देखील ती मी माझ्या नोट्समध्ये कव्हर केलेली आहे, की पुढे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा विचार करून. सो पुढे जाऊया. मित्रांनो, याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रश्न आहे, तो प्रश्न आहे की इज द व्हेक्टर फॉर द बॅनक्रॉफ्टी फायलेरिया. खालीलपैकी कोणता जो आहे तो ब्रँडकॅफ्टी फायलेरियासाठी व्हेक्टर आहे?
सो व्हेक्टर म्हणजे काय, ऍक्च्युली हा डिसीज कॉझिंग एजंट नाहीये. ठीक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणता व्हेक्टर आहे डिसीज कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी, तर बघा इथे आपण क्युलेक्स मॉस्किटो हे ऑप्शन लिहिलेलं आहे. सो क्युलेक्स मॉस्किटो आहे हे ऑप्शन आपण लिहिलेलं आहे, पण हे माझ्या नोट्समध्ये कुठे आलेलं आहे आणि अजून कोणते खरंच मॉस्किटो आहेत का, व्हेक्टर आहेत का, ते देखील डिटेलमध्ये बघूया. मित्रांनो, तुम्ही जर जनरल स्टडी करत असाल, वरवरचा अभ्यास करत असाल, तर तुमच्या वाचनामध्ये नेहमीच येईल की क्युलेक्स मॉस्किटो जो आहे तो रुचेरिया ब्रँडकॉप्टी याला काय करतो, ट्रान्समिट करतो, तो त्याचा व्हेक्टर आहे. पण याच्या व्यतिरिक्त मान्सोनिया जो स्पीसीज आहे तो पण ब्रुगिया मेलिया नावाचा जो डिसीज कॉझिंग एजंट आहे फायलेरियाचा, त्याला ट्रान्समिट करतो. इतकंच काय, अॅनाफोलस मॉस्किटो, अॅनाफोलस म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये काय येतं, लगेच आपल्या डोक्यामध्ये मलेरिया येतो. पण अॅनाफोलस मॉस्किटो जो आहे तो पण रूरल एरियामध्ये हा पॅरासाइट फायलेरियाला पण ट्रान्समिट करतो. त्याच्यानंतर एडिस मॉस्किटो देखील फायलेरियाला ट्रान्समिट करतो. बघा, पण कुठे, जो इस्लँड रिजन आहे त्या ठिकाणी हा ट्रान्समिट करण्याचं काम करतो. सो मॅक्झिमम 90% जे काम आहे ते क्युलेक्स मॉस्किटो करतो, हे बरोबर आहे. पण असं नाहीये की बाकी जे मॉस्किटो मी इथे सांगितलेले आहे, एडीज आहे, अॅनाफोलोज आहे किंवा मान्सुनी आहे, तर या प्रकारचे मॉस्किटो ट्रान्समिट करतच नाही असं नाहीये. जेव्हा मी हा टॉपिक शिकवला होता तेव्हा याला डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. हा माझ्या नोटचा स्क्रीनशॉट आहे, जिथे क्युलेक्स आणि रुचेरिया ब्रँडकॉप्टी म्हणजे जो फायलेरिया ज्याच्यामुळे डिसीज कॉझिंग एजंट आहे, तो फायलेरिया त्याच्यामुळे पसरतो, हे आपल्याला इथून लक्षात येते. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते क्युलेक्स मॉस्किटो आपण दिलेलं आहे. सो पुढे बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द इंटरमिडिएट होस्ट ऑफ द फायलेरिया? आता इंटरमिडिएट होस्ट कोण आहे फायलेरियामध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो इंटरमिडिएट होस्ट मध्ये इथे आपल्याला रॅट दिसून येत आहे, फ्लाईज दिसून येत आहे, पिग दिसून येत आहे. सो आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जो स्क्रीनशॉट आपण बघितला त्यानुसार आपल्याला माहिती आहे की हा व्हेक्टर जो आहे, भले मग तिथे क्युलेक्स सर्वात जास्त ट्रान्समिट करतो, अॅनाफोलस थोडासा कमी करतो, रूरल एरियामध्ये करतो, एडिस पण करतो, मान्सोनी पण टाईपचा मॉस्किटो करतो, हे आपल्याला माहिती आहे. पण जो इंटरमिडिएट होस्ट आहे तो कोण आहे, मॉस्किटोज आहे. आता प्रश्न हा आहे की इंटरमिडिएट होस्ट म्हणजे काय, याच्यासाठी आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. येस, हे बघा माझ्या हा स्क्रीनशॉट आहे माझ्या नोटचा. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. येस, बघा, इंटरमिडिएट होस्ट जो आहे तो मॉस्किटो आहे आणि डेफिनेटिव्ह होस्ट जो आहे तो ह्युमन बीइंग आहे. तो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोललो होतो. इट इज इन्फेक्टिव्ह लार्वा एंटरिंग द ह्युमन स्किन आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो इंटरमिडिएट होस्ट जो आहे तो कोण आहे, मॉस्किटो आहे आणि डेफिनेटिव्ह होस्ट आहे तो ह्युमन आहे. एक्झॅक्ट याच्या अपोजिट जे आहे ते सिच्युएशन मलेरियामध्ये आहे. तिथे इंटरमिडिएट होस्ट जो आहे तो ह्युमन बीइंग आहे आणि मॉस्किटो जो आहे तिथे डेफिनेटिव्ह होस्ट आहे. इंटरमिडिएट होस्ट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर डेफिनेटिव्ह होस्ट म्हणजे काय, यांचे दुसरे नावं काय आहे, याचा अर्थ काय आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती डिटेलमध्ये मी माझ्या ॲपमध्ये, व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी बॅच घेतली आहे तिथे दिलेलं आहे. सो पुढे बघूया. फायलेरिया इन्फेक्शन इज कॉज बाय. आत्ताच आपण मगाशी बोललो आहे की फायलेरियाचं जे इन्फेक्शन आहे ते रुचेरिया ब्रँडकॉप्टी या पॉझिटिव्ह एजंटमुळे होते. मला असं वाटतं मी ही स्क्रीन थोडीशी याचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लॅक केल्यामुळे कदाचित तुम्हाला हे नावं जी आहेत थोडीशी व्यवस्थित दिसत नसेल. तर ठीक आहे. बऱ्यापैकी ठीक आहे, दिसत आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिफरम तर डेफिनेटली नाहीये, व्हायवॅक्स नाहीये, जेरार्डिया लॅम्लियन हे सगळे जे आहे ते दुसऱ्या प्रकारचे डिसीज कॅरी फॉरवर्ड करतात आणि रुचेरिया ब्रँडकॉप्टी हा पॉझिटिव्ह एजंट जो आहे तो फायलेरिया इन्फेक्शनचा आहे. याच्याबद्दल आपण माझ्या नोट्समध्ये आपण बघितलेलं होतं. येस, हे बघा, पॉझिटिव्ह एजंट इथे मी सांगितलं होतं. रुचेरिया ब्रँडकॉप्टी जो आहे याच्यामुळे 90% ग्लोबल केसेस आपल्याला फायलेरियाच्या दिसून येतात. याच्या व्यतिरिक्त पण काही पॉझिटिव्ह एजंट आहे का? येस, 3 प्रकारचे असतात हे टोटल. पहिला जो आहे तो रुचेरिया ब्रॉन्कॉप्टी ज्याच्यामुळे फायलेरिया होतो. दुसरा आहे ब्रुगिया मेलिया, नंतर ब्रुगिया ट्रिमोरी. असे 3 प्रकारचे पॉझिटिव्ह एजंट आहे जे फायलेरियाचे पॉझिटिव्ह एजंट आहे. व्हेक्टर म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे व्हेक्टर यांना नेण्यासाठी जे असतात ते मॉस्किटोज असतात. क्युलेक्स मॉस्किटो त्याचं व्हेक्टरचं एक्झाम्पल आहे. हे आपण आत्ताच बघितलं होतं. सो नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. मायक्रोफायलेरिया कॅन बी आयडेंटिफाईड बाय द एक्झामिनेशन ऑफ. सो मित्रांनो, जसं मलेरियामध्ये मी डिटेलमध्ये थिक स्मिअर, थिन स्मिअर, स्टेनिंग या सगळ्या गोष्टीला एक्सप्लेन केलं होतं, बिलकुल त्याच पद्धतीने आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जरी याच्यावर प्रश्न कमी विचारले गेलेले आहे फायलेरियावर, पण तो रेफरन्स घेऊन की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, असा विचार करून मी खूप डिटेलमध्ये फायलेरिया देखील कंप्लीट केलेला आहे.
या फायलेरिया टॉपिकला इतकं डिटेलमध्ये घेऊन गेलेलो आहे की तो जे स्मिअर्स बनतात त्याच्यामध्ये जे स्टेनिंग असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं स्टेनिंग काय आहे, त्यांचं प्रिन्सिपल काय आहे, या सगळ्यांवर मी डिटेल बोललेलो आहे. त्या नोट्स ज्या आहेत त्या माझ्या ॲपमध्ये एमसीक्यू त्याच्यावरचे हे सगळे माझ्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. सो मायक्रोफायलेरियाचं जर आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल, फक्त आयडेंटिफाय करायचं आहे, त्याच्या डिटेलिंगमध्ये नाही जायचं आहे. सो फक्त आयडेंटिफाय करायचं असेल तर थिक स्मिअर जो आहे त्याचा फायदा होतो मायक्रोस्कोपीमध्ये जेव्हा आपण हे बघतो तेव्हा थिक स्मिअर. आता याच्याबद्दल आपण काय बोललेलो आहे डिटेलमध्ये ते बघूया. टेक्निशियन प्रिपेअर द बोथ थिक स्मिअर पण बनवतात आणि थिन स्मिअर पण बनवतात. थिक स्मिअर जो आहे तो कॉन्सन्ट्रेट द पॅरासाइट फॉर द हायर डायग्नोस्टिक सेन्सिटिव्हिटी. तो फक्त पॅरासाइट आहे किंवा नाहीये हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तेव्हा थिक स्मिअरचा वापर केला जातो आणि थिन स्मिअरचा वापर केव्हा केला जातो? थिन स्मिअरचा वापर जो आहे डिटेल अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर जर बघायचं असेल तेव्हा थिन स्मिअरचा वापर केला जातो आणि थिक जाडा जो स्मिअर बनवला जातो त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी थिक स्मिअरचं काम आहे. त्याचा वापर केला जातो आणि हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून आपण इथे लिहिलं आहे की जर आयडेंटिफायच करायचं आहे तर त्याच्यासाठी थिक स्मिअर आहे. आणि पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्नावर. सो कोणता रोग प्रसार हत्ती रोगाच्या प्रचारासाठी कारणीभूत असतो? म्हणजे कोणता रोग प्रसारक? आता हा रोग प्रसारक या मराठी शब्दाचा अर्थ म्हणजे जो पेपर मला मिळाला होता, ज्या व्यक्तीने मला हा पेपर पाठवला, तर त्यांनी हा प्रश्न मराठीमध्ये डील केल्यामुळे हा पेपर सेट मराठीमध्ये इथे शब्द दिसत आहे. पण जेव्हा टी-सी-एसने 2024 मध्ये एक्झाम घेतली होती, मी आधीही सांगितल्याप्रमाणे मराठी आणि इंग्रजी दोन्हीही ऑप्शन तुमच्याकडे आहे. रोग प्रसारक याचा अर्थ व्हेक्टर असा होतो. खालीलपैकी कोणता व्हेक्टर हा फायलेरियाचा आहे? तर कोणता आहे? उंदीर आहे का? कुत्रा आहे का? अंकुश कृमी आहे का? हे कोणत्याही प्रकारचे कृमी असो, कुत्रा असो, उंदीर असो हे याचे व्हेक्टर्स नाहीये. याचे जे व्हेक्टर्स आहे ज्याच्यामुळे डिसीज हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जातो, तो आहे डास आणि त्यातल्या त्यात क्युलेस मॉस्किटो जो आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायलेरिया जो आहे तो पसरतो. पुढे समजून घेऊया. याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं नाही कारण की आपण याच्याबद्दल भरपूर बोललेलो आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे एल-एस-ओ सर्कल 2024 चा जो पेपर होता, फायलेरियावर अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते. ज्या लोकांनी बऱ्यापैकी अभ्यास फायलेरियाचा केला असेल, माझ्या बॅचमधून, माझ्या व्हिडिओजमधून त्यांना ते गेले असतील, हे सगळे प्रश्न ते इझिली डील करू शकलेले असतीलच. तुम्ही देखील जर तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल आणि एल-एस-ओ साठी जर तुम्ही बॅच तुमचा विचार चालू असेल तर डेफिनेटली तुम्ही लाईव्ह आय-क्यू माझ्या ॲपला डाउनलोड करून बॅच घेतली पाहिजे. हा 2024 चा पेपर आहे. पेपर एनालिसिस आपण घेतलं एल-एस-ओ सर्कलचं. आता आपण बघूया एल-एस-ओ मलेरिया या टॉपिकवर ह्या पेपर जो होता 2024 चा एल-एस-ओ मलेरिया या पेपरमध्ये फायलेरियावर काय-काय विचारलेलं आहे, त्याच्या देखील डिटेल एनालिसिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. व्हॉट इस द इन्फेक्टिव्ह फॉर्म ऑफ वृचेरिया बॅनक्रॉप्टी? सो वृचेरिया बॅनक्रॉप्टी हा पॉझिटिव्ह एजंट आहे. फायलेरिया ज्याच्यामुळे होतो तो वृचेरिया बॅनक्रॉप्टी आहे. पण त्याचा इन्फेक्टिव्ह फॉर्म कोणता आहे? तर तो आहे L3 फॉर्म. सो L3 स्टेज त्याला म्हणतात. L म्हणजे काय? लार्वा 3 स्टेज. ऑप्शन मध्ये बघा L2, L4, L1 हे सगळं दिलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते L3 फॉर्म आहे. माझ्या नोट्समध्ये हा टॉपिक मी कव्हर केलेला आहे का? बघूया आपल्या स्क्रीनशॉटमध्ये. सो नोट्सचा स्क्रीनशॉटमध्ये मी इथे लिहिलेलं आहे हे बघा. थर्ड स्टेज L3 स्टेज आणि इन्फेक्टेड स्टेज आहे ती कोणती स्टेज आहे? L3 स्टेज आहे. इन्फेक्टिव्ह लार्वा आहे ऑन स्किन. सो हे मी मेन्शन माझ्या नोट्समध्ये आहे L3 लार्वा. सो मला इथे इंडिकेट हे करायचं आहे, सांगायचं हे आहे, माझ्या ज्या नोट्स आहे, माझे जे व्हिडिओज आहे किंवा माझ्या ॲपमध्ये असलेले जे एम-सी-क्यू विथ एक्सप्लेनेशन आहे, हे त्या लेव्हलचे आहे. एक्झामच्या जी लेव्हल आहे त्या लेव्हलपर्यंत मी नक्कीच पोहोचलेलो आहे किंवा त्यापेक्षाही समोरचा विचार करून माझे व्हिडिओ आणि नोट्स मी तिथे एकदम साध्या सरळ पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मित्रांनो पुढे बघूया. की हा तोच स्क्रीनशॉटचा पार्ट आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज रिकमेंडेड इन अ WHO फॉर द ट्रीटमेंट ऑफ द फायलेरिया? सो रिकमेंडेड ड्रग ट्रीटमेंट फॉर द फायलेरिया ह्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. सो मित्रांनो मगाशीच मी तुम्हाला ट्रिपल ड्रग पॉलिसी असो किंवा 2 ड्रग पॉलिसी जी होती त्याच्याबद्दल सांगितलं. आता इथे जर वरवर पाहता आपल्या सगळ्यांना DEC बद्दल माहिती आहे. ठीक आहे. तर ते DEC फायलेरियाचं सगळ्यांना माहिती आहे. पण इथे जेव्हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे, तिथे ते थोडंसं कन्फ्यूज होण्याची दाट शक्यता आहे. पण ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओज थ्रू गेलेले आहे, त्यांना मी हे ट्रिपल ड्रग थेरपी जी आहे,
त्याच्याबद्दल देखील शिकवलेलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता. आयव्हरमेक्टिन आहे, डीईसी तर डेफिनेटली आहे. अल्बेंडाझोल जो आहे तो तर आधीपासूनच दिला जातो. डबल ड्रग थेरपीमध्ये ते आधीच होते. पण हे नवीन 2018-19च्या मध्ये ही जी नवीन थेरपी, ट्रिपल ड्रग थेरपी जी आहे, त्याला देखील इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये आयव्हरमेक्टिन जो आहे, याचा इंट्रोडक्शन या फायलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी विचारलाय. इथे तुम्हाला डीईसी वगैरे अल्बेंडाझोल दिसत नाहीये. सगळे नवीन ड्रग दिसत आहे आणि ज्यांनी तो अभ्यास त्या लेव्हलचा केलेला आहे, तिथेच त्यांना ते आयव्हरमेक्टिन या नोट्समध्ये माझ्या इथे तुम्हाला दिसतच आहे आयव्हरमेक्टिन. सो इथे ते पटकन तुम्हाला क्लिक होऊन जाईल. सो पुढे जाऊया. नंबर ऑफ स्पीसीज ऑफ फायलेरिया व्हिच कॅन इन्फेक्ट द ह्यूमन. सो किती स्पीसीज आहे फायलेरियाचे जे ह्युमन बीइंगला इन्फेक्ट करतात. तसं जर बघितलं ह्युमन बीइंगला अफेक्ट करणारे 3च स्पीसीज आहेत, ज्याच्याविषयी मी डिटेलमध्ये याच्या आधी पण सांगितलेलं आहे. सो बघूयात ते 3 स्पीसीज. सो हे बघा, मगाशीच मी तुम्हाला याचा पण स्क्रीनशॉट दाखवला होता. ब्रुचेरिया बॅनक्रॉफ्टी एक आहे, ब्रुगिया मॅलिया आहे, ब्रुगिया टिमुरी आहे. या प्रत्येकाबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती मी सांगितलेली आहे. सो हे 3 ते पॉझिटिव्ह एजंट असल्यामुळे किती स्पीसीज आहे फायलेरियाचे जे ह्युमन बीइंगला अफेक्ट करू शकतात? त्याचं आन्सर जे आहे ते 3 आहे. सो पुढे समजून घेऊया. सो फायलेरियाला मित्रांनो बराच स्कोप आहे. बरेच प्रश्न 2024 मध्ये विचारलेले आहे. पण बराच असा पोर्शन आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतका स्कोप मी पार्ट 4 मध्ये ज्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, त्या सहसा लक्षात पण येणार नाही, की अशा पण पद्धतीचे प्रश्न राहू शकतात. इतक्या डिटेलमध्ये पार्ट 4 ला मी घेऊन गेलेलो आहे. एक 1.5 तासाचा, सव्वा तासाचा काहीतरी तो व्हिडिओ आहे. सो उरल्या-सुरल्या ज्या पण सगळ्या गोष्टी होत्या, इन्क्लुडिंग ड्रग पॉलिसीज असो किंवा बऱ्याच गोष्टीला मी त्याच्यामध्ये खूप डीपमध्ये घेऊन गेलेलो आहे. सो दॅट मलेरियाला ज्या डिटेलिंगमध्ये त्यांनी 2024 ला विचारलं, कदाचित यावेळेस जर फायलेरियाला त्यांनी त्या डिटेलिंगमध्ये जर विचारलं, तर आपला लॉस होऊ नये म्हणून. सो फ्रिक्वेंटली हिमॅटॉलॉजिकल फाइंडिंग इन अ फायलेरिया. सो हिमॅटॉलॉजिकल कोणते सिम्प्टम्स तुम्हाला दिसून येतात फायलेरिया झाल्याच्या नंतर? तो आहे इओसिनोफिलिया. सो याच्यामध्ये काय आहे बघा. द पर्सन इज इन्फेक्टेड विथ द लिम्फॅटिक फायलेरियासिस such as the Wucheria bankruptcy or Brugia mellia. Immune system release a massive number of eosinophil. आता हा इओसिनोफिल जो आहे हा WBC चा प्रकार आहे. जर रुचेरिया बॅनक्रॉफ्टीमुळे किंवा ब्रुगिया मेलियामुळे जर तुम्हाला फायलेरिया होत आहे, तर त्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी आपल्या बॉडीमधले WBC मधला हा जो एक इओसिनोफिल हा टाइप आहे, त्याची संख्या वाढलेली पाहायला मिळते. सो फायलेरिया झाल्यानंतर हिमॅटॉलॉजिकल काय तुमचं वाढलेलं क्लिनिकली फाइंडिंग आहे. तर इओसिनोफिलचा काउंट जो आहे, तो वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि इओसिनोफिल वाढला आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कशाचं तरी इन्फेक्शन आहे, असं आपण म्हणू शकतो. हे पण फिक्स नाहीये मित्रांनो, की फक्त आणि फक्त फायलेरिया आहे म्हणूनच इओसिनोफिल वाढणार नाही. इथे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन आपल्या बरेच असे इन्फेक्शन आहे, जे झाल्याच्या नंतर तुमच्या WBC मधला जो इओसिनोफिल आहे, त्याचा काउंट वाढतो. त्याच्यामुळे हा काही असं स्पेसिफिक नाहीये, की इओसिनोफिलचा काउंट वाढला म्हणजे तुम्हाला फायलेरिया आहे, असं नाहीये. पण हा एक इंडिकेटर आपण म्हणू शकतो. पुढे समजून घेऊया. नेक्स्ट प्रश्न आपला आहे. द स्टेनिंग रिएजंट ऑफ अ चॉईस ऑफ अ मायक्रोफायलेरिया लोया लोया हा जो काही एक डिसीज कॉझिंग एजंट आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे काय स्टेनिंग रिएजंट आहे? सो मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेनिंग मेथड जे आहे, त्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. सो हा जो पॅरासाइट्स आहे, तो आपल्याला कोणत्या स्टेनिंग थ्रू आपल्याला पटकन आयडेंटिफाय होऊ शकतो. सो मित्रांनो, त्याच्यासाठी जे इथे दिले आहे डेलाफिल्ड हिमॅटोझायलिन. तर याच्याबद्दल देखील माझ्या ह्याच्यामध्ये हे बघा. डेलाफिल्ड्स हिमॅटोटॉक्झिलिन अँड इओसिन एच आणि ई याच्याबद्दल मी ऑलरेडी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. हा माझा 4था स्टेनिंग एजंट होता. याच्या व्यतिरिक्त देखील मला वाटतं याच्या आधी 3 प्रकारचे स्टेनिंग एजंट जे आहे आणि त्याचे प्रिन्सिपल्स काय आहे, कशा पद्धतीने ते काम करतात, याबद्दल डिटेलमध्ये मी बोललेलो आहे. सो हा जो स्टेनिंग एजंट आहे, याच्याबद्दल देखील आपण बोललेलो आहे. सो हायड्रोसील मध्ये मित्रांनो आपल्याला काय ऑप्शन आहे, याच्याबद्दल मी जेव्हा शिकवताना सांगितलेलं होतं, की हायड्रोसील मध्ये आपल्याला काही डीईसी किंवा आयव्हरमेक्टिन, अल्बेंडाझोल यासारखे ड्रग जे आहे ते द्यायची गरज नाहीये. याची जी फायनल ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो, ती ट्रीटमेंट आहे ती म्हणजे सर्जरी. सो मित्रांनो, ड्रग ऑफ चॉईस हायड्रोसील मध्ये काय आहे, तर ती आहे सर्जरी.
या आणि त्याच्याबद्दल आपण काय बघितलं होतं ते पण थोडंसं एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की हायड्रोसील जो आहे हा सर्जिकली ऑपरेट केला जाऊ शकतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. हा माझ्या नोटचा स्क्रीनशॉट आहे. याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेल्या होत्या. सो हायड्रोसीलचं ऑपरेशन होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतं. ते फ्री ऑफ चार्जेस असतं आणि या सगळ्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये आणि नोट्समध्ये आपण बघितलेली आहे. सो पुढे बघूया. Which of the following vector is associated with the 90% of human filaria infection in the India? 99% जे काही फायलेरिया होतो तो कशामुळे होतो हा आपला प्रश्न आहे. सो मित्रांनो, याच्यामध्ये शिकवत असताना मगाशीच मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवलेला होता. त्याच्यामध्ये क्युलेक्स मॉस्किटोमुळे होणारा फायलेरिया आहे, अॅनाफोलसमुळे पण होतो, एडिसमुळे पण होतो. हे सगळं मी मगाशीच तुम्हाला दाखवलेलं होतं. सो इथे बघा 99% चान्सेस जे आहे फायलेरिया होण्याचे ते क्युलेक्स मॉस्किटोमुळे आहे. तो व्हेक्टरचा मगाशीचा चार्ट मगाशीच मी तुम्हाला दाखवला. तिथे हे सगळं लिहिलेलं आहे, की क्युलेक्समध्ये मॅक्सिमम फायलेरिया डिसीज होतो. आणि इथे हा थोडंसं एक जनरल इन्फॉर्मेशन मी टाकून दिली होती. कोणते पॉझिटिव्ह एजंट आहे? ब्रुचेरिया ब्रॅनक्रॉप्टी पण आहे, ब्रुचेरिया मॅलेई आहे, ब्रुगिया मॅलेई आहे, ब्रुगिया टिमोरी पण आहे. या सगळ्यांमुळे काय होतं, की फायलेरिया होण्याचे चान्सेस असतात. त्यापैकी पण सर्वात जास्त कशामुळे होतो? तर हा 90% जो आहे तो ब्रुचेरिया ब्रॅनक्रॉप्टीमुळे होतो. तर हा पॉझिटिव्ह एजंट आहे. व्हेक्टर कोणता सर्वात जास्त डिसीज ट्रान्समिट करतो फायलेरिया? तर तो आहे क्युलेक्स आहे. सो पुढे जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नावर आणि समजून घेऊया नेक्स्ट प्रश्न काय आहे. सो ड्रग ऑफ चॉईस ऑफ अ लिम्फॅटिक फायलेरिया. सो लिम्फॅटिक फायलेरियामध्ये ड्रग ऑफ चॉईस काय आहे? सो हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर आपण मगाशी येलोसो सर्कलचा जो पेपर बघितला आणि इथला जो पेपर बघतो आहे आता हा येलोसो मलेरियाचा. प्रश्न तोच आहे, आन्सर पण तेच आहे. विचारण्याची पद्धत फक्त चेंज झालेली आहे. तो कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे? DEC आहे. आणि हा एकदमच कॉमन प्रश्न आहे. आपल्या नोट्समध्ये देखील आपण बघा तुम्हाला आठवत असेल, की मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं, की DEC पण दिलं जातं आणि अल्बेंडाझोल पण दिलं जातं. सो मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपल्या स्क्रीनशॉटमध्ये नोटच्या हा आन्सर आपल्याला दिसून येत आहे. पुढे बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, की व्हिच ब्लड सॅम्पल इज आयडियली रिक्वायर्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ अ फायलेरिया? फायलेरियासाठी कोणतं ड्रग जे आहे ते कोणतं ब्लड जे आहे ते आपण घेणार आहे आणि कुठून ते घेणार आहे? कोणती ती साइट आहे जिथून आपण ब्लड कलेक्शन करणार? याचं करेक्ट आन्सर जे आहे ते यांनी दिलेलं आहे, की व्हेनस ब्लड कॅपिलरी. व्हेन्समधून तुम्ही ते ब्लड घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. व्हेनस ब्लड सॅम्पल तुम्ही घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रश्नाला थोडंसं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने TCSनी 2024 मध्ये त्यांना डिझाइन करता आलं असतं असं मला वाटतं. कारण की या ऑप्शनपैकी अजून एक याचं आन्सर येऊ शकतं. काय मला डिटेलमध्ये म्हणायचं आहे हे सांगतो आहे. बघा, प्रश्न आहे की जर तुम्हाला फायलेरियाला डायग्नोसिस करायचं आहे, तर कुठलं ब्लड सॅम्पल तुम्ही घ्याल? तुम्ही कॅपिलरी ब्लड सॅम्पल घ्याल का? फिंगर प्रिक घ्याल का? आर्टरीमधलं ब्लड घ्याल किंवा व्हेनस ब्लड घ्याल का? यांनी जे व्हेनस ब्लड सांगितलेलं आहे ते करेक्ट आहे. पण त्याच्यासोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे, ते समजून घ्या. आयडियल ब्लड सॅम्पल फॉर द कलेक्शन मेथड. कॅपिलरी ब्लड जे आहे फिंगर प्रिक मधून प्रिफर फॉर मेकिंग द थिक स्मिअर फॉर द ग्लास स्लाइड as it concentrate the microfilaria from the peripheral capillaries. Venous blood collect the using an anticoagulant EDTA or a sodium citrate concentrate technique. It needed to improve the taste sensitivity. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कॅपिलरी ब्लड जे आहे ते पण घेऊ शकता. कॅपिलरी ब्लड तुम्ही फिंगर प्रिकनी घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मायक्रोफायलेरिया दिसू शकतात. तुम्ही व्हेनस ब्लड घेऊ शकता. त्या ब्लडला तुम्ही EDTA मध्ये टाका सो दॅट ते ब्लड क्लॉट होणार नाही. नंतर तुम्ही स्लाइड बनवा. इट इज ओके. व्हेनस ब्लडचा काही प्रश्न नाहीये. व्हेनस ब्लडचा वापर करतात हे बरोबर आहे. पण कॅपिलरी ब्लडचा देखील इथे उपयोग होऊ शकतो हे मला सांगायचं आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर तुम्हाला इथे कॅपिलरी ब्लड सॅम्पल दिसत आहे. फिंगर प्रिकचं यूज करू शकतो का? येस करू शकतो. व्हेनस ब्लड आहे का? हे तर डेफिनेटली आहे. याच्याबद्दल प्रॉब्लेमच नाहीये. म्हणून मला असं वाटते की हा प्रश्न जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीने याचे ऑप्शन डिझाइन करता आले असते. ऑप्शन कसे राहू शकले असते, की ऑप्शन हे तुम्हाला द्यायला पाहिजे होतं आणि मग म्हणायला पाहिजे होतं 2 जे आहे ते करेक्ट आहे. ऑप्शन 2 1 आणि 2 हे करेक्ट आहे. ऑप्शन 3 1 पण करेक्ट आहे, 2 पण करेक्ट आहे आणि 4 पण करेक्ट आहे. हे असं काहीतरी. सो एमपीएससी पॅटर्न मध्ये प्रश्न तोच आहे. रिश्ता वही है, बस सोच नहीं है. अशा पद्धतीने आपण याला मॉडिफाय थोडंसं करू शकलो असतो. सो मला असं वाटतं की थोडासा आधा अधुरा हा प्रश्न आहे.
सो याला TCSनी चांगल्या पद्धतीने डिझाइन करायला पाहिजे होतं आणि हे आन्सर डेफिनेटली चॅलेंज होण्यासारखं आन्सर आहे. असं माझं मत आहे. पुढे बघूया. फॉर द इन्क्रीजिंग अ सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मायक्रोफायलेरिया, मायक्रोस्कोपिक डिटेक्शन द फॉलोइंग टेक्निक इज यूज्ड. सो कॉन्सन्ट्रेशन टेक्निकचा वापर केला जातो त्या मायक्रोफायलेरिया मधली जी काही सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढवण्यासाठी. याच्याबद्दल आपण काय बोलूया ते सांगतोय मी तुम्हाला. याच्यामध्ये अ, 2 प्रकारच्या मेथड्स आहे. त्याला थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ मायक्रोफायलेरिया, मायक्रोस्कोपिक डिटेक्शन, प्रायमरी अँड मोस्ट इफेक्टिव्ह चॉईस इज अ नॉट कॉन्सन्ट्रेशन टेक्निक. आता ही नॉट कॉन्सन्ट्रेशन टेक्निक काय आहे? ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन टेक्निक हे आपला आन्सर आहे, पण ही टेक्निक नेमकी काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो नॉट कॉन्सन्ट्रेशन टेक्निक अल्टरनेटिव्हली अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन टेक्निक ऑफर अ कंपॅटिबल और अ स्लाइटली हायर सेन्सिटिव्ह बाय प्रोसेसिंग अ लेयर व्हॉल्यूम ब्लड. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की एक तर नॉट कॉन्सन्ट्रेशन टेक्निक जे आपला आन्सर आहे त्याचा वापर आपण करू शकतो मायक्रो फायलेरियाला पटकन ओळखण्यासाठी, किंवा अजून एक मेथड आहे त्याचं नाव आहे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन टेक्निक. ज्या टेक्निकचा देखील आपण वापर करू शकतो. मित्रांनो, या कॉन्सन्ट्रेशन टेक्निकवर या 2024 ला प्रश्न आलेला आहे. गॅरंटी सांगता येत नाही पेपरचं की या मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक बद्दल ते काय विचारतील. सो आपल्याला आजूबाजूचं सगळं माहिती समजून घेणं गरजेचं असते जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असतो. सो हे नॉट कॉन्सन्ट्रेशन टेक्निक काय आहे ते पण समजून घेऊया. This standard protocol lyses a red blood cell while fixing and strengthening the microfilaria, keep them easy to sediment and identify. याच्यामध्ये काय आहे, आपल्याला लायसिस करायचं असते. लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन करायचं असते. कशाचं? रेड ब्लड सेल जे आहे त्याचं लायसिस करायचं असतं, त्याचं ब्रेकडाऊन करायचं असतं आणि जे मायक्रोफायलेरिया आहे त्याला आपल्याला सेडिमेंट करायचं आहे. म्हणजे खालच्या साईडला ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट झालेले मिळतात, सो दॅट आपण पटकन त्याला आयडेंटिफाय करू शकू. बघा याच्यामध्ये स्टेप 1 काय आहे, 1 ml ऑफ अँटीकोअगुलंट घ्या व्हेनस ब्लड मध्ये आणि 9 ml जे आहे ते त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन तुम्हाला टाकायचं आहे. सो व्हेनस ब्लड घ्या, त्याच्यामध्ये अँटीकोअगुलंट टाका. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्मॅलिन जे आहे ते 9 ml यूज करायचं आहे. सो हे 1 असेल ब्लड ब्लड तुम्हाला 1 ml घ्यायचं आहे. 9% तुम्हाला फॉर्मॅलिन घ्यायचं आहे. इन्व्हर्ट द ट्यूब रिपीटेडली टू कंप्लीट द लायसिस ऑफ इरिथ्रोसाइट्स. आता याच्यामुळे तुम्हाला ते फॉर्मॅलिन टाकलेलं आहे, ब्लड आहे, ते ब्लड ट्यूब जे आहे तो तुम्हाला सारखी सारखी इन्व्हर्टेड करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होणार, ते जे लायसिस आहे आरबीसीचं ते कम्प्लिटली होऊन जाणार. स्टेप 3, सेंट्रीफ्यूज द मिक्सचर 500 ग्राम फॉर 10 मिनिट. सो 500 वेळा ते सेंट्रीफ्यूज तुम्हाला करायचं आहे 10 मिनिटासाठी आणि त्याला 12 आवर साठी तसंच सोडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार, ते जे आरबीसीज आहे ते खाली काय होतील, सेटल डाऊन होतील, फुटलेले असतील. केअरफुली डिसेंड अँड डिस्कार्ड द सुपरनंट फ्लुइड. वरचं जे काही फ्लुइड असणार आहे त्याला तुम्हाला वरचं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलेक्ट द सेडिमेंट फ्रॉम द बॉटम. आणि जे काही खाली साचलेला आहे, ते साचलेला जो कंटेंट आहे, वरचं पाणी तुम्ही काढून टाकलं, खाली साचलेला जो पोर्शन आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. ट्रान्सफर द ड्रॉप ऑफ अ स्लाइड अँड ऍट द कव्हर स्लिप. एक्झामिन इमिडिएटली ॲज अ वेट माउंट अंडर द लो पॉवर मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला मायक्रोस्कोपीमध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे त्याच्या स्लाइड बनवण्याच्या नंतर. ऑप्शनल टू स्टोअर द परफॉर्म स्पीसीज, डिफरेंशिएट, स्मिअर सेडिमेंट, लेट इट ड्राय अँड स्टेन, जिम्सा स्टेन किंवा हिमॅटोझायलिन, त्याचा देखील स्टेनिंगचा वापर तुम्ही करू शकता. इन शॉर्ट यांनी काय सांगितलेलं आहे, सो मित्रांनो यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ही जी मेथड यूज करता आहे कॉन्सन्ट्रेशन मेथड, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ते ट्यूब घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ml तुमचा ब्लड घ्यायचा आहे. ब्लड घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 9 ml जे आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, फॉर्मॅलिन टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला काय व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला सेंट्रीफ्यूज करून घ्यायचं आहे. सेंट्रीफ्यूज केल्याच्या नंतर काय होईल, तुम्हाला ते 10 मिनिटासाठी सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकायचं आहे. वरचं जे काही फ्लुइड येईल ते सगळं तुम्हाला काढून घ्यायचं आहे. खाली फक्त सेटल डाऊन काय असेल तो आरबीसी मधून निघालेला जो मायक्रोफायलेरिया असणार आहे, आरबीसीचं लायसिस होऊन जाणार पूर्ण फॉर्मॅलिनमुळे आणि तो आरबीसीचा जो काही लगदा आहे मायक्रोफायलेरिया तो सर्वात खाली सेटल डाऊन होईल. वरचं फ्लुइड तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि तो जो लगदा आहे खालचा त्याचा तुम्ही स्मिअर बनवायचा आहे, सो दॅट तुम्हाला मायक्रोफायलेरिया जो तो पटकन आयडेंटिफाय होईल. अशी ही नॉट कॉन्सन्ट्रेशन मेथड आहे. सो आपला जो ऑप्शन होता की तुम्हाला जर सेन्सिटिव्हिटी वाढवायची आहे मायक्रोस्कोपीची, पटकन आयडेंटिफाय झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ही कॉन्सन्ट्रेशन टेक्निक जी आता मी तुम्हाला सांगितली याचा वापर करू शकता. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल.
आणि आता जो आपल्या नेक्स्ट मेम्ब्रेन फिल्ट्रेशन टेक्निककडे, याच्याबद्दल काही प्रश्नांमध्ये विचारलेलं नव्हतं. पण याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊया तरी पण. फिजिकल फिजिकल साइज एक्सक्लुजन टू कॅप्चर द मायक्रोफायलेरिया. तो मायक्रोफायलेरिया पटकन आयडेंटिफाय व्हावा म्हणून ही मेथड आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 ml EDTA ब्लड घ्यायचं आहे. 10 ml लायझिंग एजंट. लायझिंग म्हणजे काय? त्याला आर-बी-सीजला तोडणारं असं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण टी-पोल घेऊ शकतो किंवा डिस्टिल्ड वॉटर पण घेऊ शकतो. ड्रॉ अ मिक्सचर इंटू द सिरिंज अँड अटॅच टू द फिल्टर होल्डर कंटेनिंग अ 5 ml पॉलीकार्बोनेट किंवा न्यूक्लिओपोर मेम्ब्रेन. सो सिरिंजला तुम्हाला सिरिंजमध्ये हे सॅम्पल तुम्ही घेतलं आहे. त्या सिरिंजमध्ये तुम्ही लायझर टाकलेलं आहे, म्हणजे आर-बी-सीचं काय होईल, डिस्ट्रक्शन होऊन जाईल. आणि त्या सिरिंजच्या स्टार्टिंगला तुम्हाला मेम्ब्रेन फिल्टर लावायचा आहे. सो दॅट जेव्हा तुम्ही प्रेस कराल, तर फ्लुइड जे आहे ते सगळं निघून जाईल आणि सिरिंजमध्ये शेवटी काय उरेल, फक्त आणि फक्त जो लगदा आहे आर-बी-सीचा मायक्रोफायलेरियाचा, तोच फक्त उरेल. आणि फ्लुइड जेंटली थ्रू आउट द फिल्टर, फ्लुइड जे काय आहे त्या इंजेक्शन मधून बाहेर पडून जाईल आणि मायक्रोफायलेरिया विल बी अ ट्रॅप बिकॉज दे आर टू लार्ज टू पास थ्रू द 5 मायक्रोमीटर पोर. सो तुम्ही असं सपोज करा की एक इंजेक्शन आहे आणि या इंजेक्शनमध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे, ब्लड घेतलेला आहे. सो तुम्ही इथे पूर्ण ब्लड घेतलेला आहे आणि ब्लड बरोबरच तुम्ही इथे काय टाकलं आहे, लायसिस करणारं, या आर-बी-सीचं लायसिस होईल, तुकडे-तुकडे होतील असं सोल्युशन पण टाकलेलं आहे. डिस्टिल वॉटर पण टाकू शकता. आता तुम्ही हे टाकल्याच्या नंतर काय होईल, की याच्यातले जे आर-बी-सी आहेत ते फुटतील आणि त्याच्यातले मायक्रोफायलेरिया जे आहेत ते पण बाहेर येतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या टोकावर इथे काय लावायचं आहे, एक मेम्ब्रेन लावायची आहे. त्या मेम्ब्रेन तुम्ही इतकी मायक्रो फायबरची असणार, की फ्लुइड फक्त त्याच्यातून जाऊ शकेल आणि तुमचं जे आर-बी-सी फुटलेले आर-बी-सीज आहे, मायक्रोफायलेरिया आहे, ते इथून पुढे पास होणार नाही. जे काही लिक्विड आहे, ते सगळे याच्यातून बाहेर येऊन जाईल आणि फक्त इथे तुम्ही ते मेम्ब्रेन लावल्यामुळे फक्त आर-बी-सी मायक्रोफायलेरिया जे काय आहे, ते फक्त उरतील आणि मग त्याचा तुम्ही स्लाईड बनवा, त्याचं स्टेनिंग करा. तुम्हाला मायक्रोफायलेरिया पटकन दिसतील. अशी हे मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक आहे. सो हां, येस. सो बघा इथे मी लिहिलं आहे क्वेशन 1चं डिटेल एक्सप्लेनेशन. सो मित्रांनो, सगळे प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहे. फक्त पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल, मी एक टॉपिक बोललो होतो, पिटिंग आणि नॉन पिटिंग वाला. सो त्याचं एक छोटंसं एक्सप्लेनेशन जे आहे, ते इथे मी तुम्हाला देतो आहे पिटिंग आणि नॉन पिटिंग बद्दल. सो बघा, अ, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा फायलेरिया होतो, तेव्हा त्याचे वेगवेगळे ग्रेड्स आहेत. कोणाचा पाय खूप छोटा सुजलेला असेल, थोडासा त्याला इन्फेक्शन झालं असेल, तो ग्रेड 1 मध्ये येतो. एखाद्या व्यक्तीचा थोडासा फायलेरियामुळे सुजन जी आहे ती मोठी आहे. एखाद्या व्यक्तीची खूप जास्त असेल, एखाद्याची खूपच जास्त. असे 4 ग्रेडमध्ये याला डिव्हाईड केलेलं आहे. 4 ग्रेड सिस्टम पण आहे आणि 7 ग्रेड सिस्टम. दोन्ही प्रकारच्या सिस्टम बद्दल मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन फायलेरियाच्या पार्ट 4 मध्ये तुम्हाला दिलेली आहे. सो आपण आता सध्या 4 ग्रेड सिस्टम जी आहे, किती सिव्हिरिटी फायलेरियाची आहे, याला 4 ग्रेडमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. 4 पार्टमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. ग्रेड 1 मध्ये मी काय सांगितलं होतं, की रिव्हर्सिबिलिटी होऊ शकते का? म्हणजे सुजलेला जो पाय आहे, त्याला रेस्ट केल्यानंतर तो वापस येऊ शकते का? येस. डेफिनेटली हा रेस्ट केल्यानंतर डिसअपिअर होऊ शकते. त्याचा जो एडिमा आहे, तो कशा पद्धतीचा असतो? स्टेज 1 मध्ये तो पिटिंगमध्ये असतो. ग्रेड 1 म्हणजे एकदम माईल्ड स्टेज. काही खूप जास्त प्रॉब्लेम नसतो. रेस्ट केले की सुजलेला पाय एकदम व्यवस्थित येऊन जातो. त्याच्यामध्ये पिटिंग आहे का? पिटिंगचा अर्थ काय? तुम्ही जर त्याला प्रेस केलं आणि हात जर बाहेर काढला, तुमचं बोट जर बाहेर काढलं, तो पहिले गड्डा पडतो आणि लगेच तो रिगेन आपल्या शेपमध्ये येऊन जातो. अशी सिच्युएशन खूप माईल्ड जेव्हा तुम्हाला फायलेरियाचं इन्फेक्शन असते तेव्हा होते. आणि त्याच्यानंतर स्किन आणि टिश्यूमध्ये काय चेंज असतात? आपली स्किन नॉर्मलच असते. स्किनचं टेक्स्चर पण खूप नॉर्मल असते. त्याच्यामुळे तुम्ही असं त्याला प्रेस केलं तुमच्या स्किनला पायाच्या, थोडासा असा गड्डा पडतो आणि लगेच तुम्ही बोट काढलं की ती रिगेन ती आपल्या ओरिजिनल स्टेजमध्ये ती स्किन येऊन जाते. ग्रेड 2 मध्ये बघा मी काय सांगितलं होतं, रिव्हर्सिबल आहे का ही गोष्ट? म्हणजे तुमचा पाय सुजलेला आहे. तुम्ही ग्रेड 2 फायलेरियामध्ये आहे, तर तुम्ही वापस नॉर्मल होऊ शकता का? नाही. इथे तुम्ही पुन्हा नॉर्मल स्टेजमध्ये तुमचा पाय येऊ शकत नाहीये. जेवढा सुजलेला तेवढा राहील. जर तुम्ही औषध वगैरे व्यवस्थित घेतलं, तर असं नाही होणार की तुमचा सुजलेला पुन्हा नॉर्मल स्टेजवर येईल. हे होणार नाही. त्याच्यानंतर पर्सिस्टंट स्वेलिंग. त्याच्यावर स्वेलिंग जे आहे ते असणारच आहे. नंतर कोणत्या टाइपचा एडिमा असतो? बघा इथे पिटिंग पण पाहायला मिळतो, नॉन पिटिंग पण पाहायला मिळतो आणि टिश्यू स्किन जे आहे ते नॉर्मल स्किन टेक्स्चर असते. स्किनवर अशा काही फोल्ड्स वगैरे नसतात. त्याच्यानंतर ग्रेड 3 चा जर तो फायलेरिया असेल,
सिव्हिरिटी वाढलेली आहे. मग बघा मी काय सांगितलं होतं, मग तर डेफिनेटली तुमचं रिव्हर्सिबल जो सुजलेला पाय आहे तो वापस येण्याचे काही चान्सेसच नाहीये. स्वेलिंग जी आहे ती पर्मनंट आहे. ती स्वेलिंग जायचं काही नावच घेणार नाही. त्याच्यानंतर कोणत्या टाइपचा एडिमा दिसतो? नॉन पिटिंग एडिमा दिसून येतो. त्यावेळेस आपल्याला स्किनचा काय इश्यू आहे? स्किन खूपच थिक झालेली असते, सॉलो असते. स्किनवर थोड्या-थोड्या फोल्ड्स पण आलेले असतात. फोल्ड आलेले असतात स्किनवर. ग्रेड 4चा जो फायलेरिया आहे, याच्यामध्ये रेस्ट केल्यानंतर रिव्हर्सिबिलिटी येऊ शकते का? बिलकुलच नाही. पर्मनंट एलिफंटायसिस आहे. सुजलेला पाय परत नॉर्मल होऊ शकत नाही. त्याच्यानंतर टाइप ऑफ एडिमा, कोणत्या टाइपचा जो एडिमा आहे, तो नॉन पिटिंग आहे. म्हणजे स्किन इतकी टफ झालेली असते, की त्याला असं आपण बोटाने प्रेस केलं, तर तो असा आतमध्ये पण जात नाही. इतकी टफ ते स्किन झालेली असते. तो असा प्रेस करून तो आतमध्ये जात नाही आणि रिगन यायचा मग प्रश्नच येत नाही. आणि डीप फोल्ड्स असतात त्याच्यामध्ये, खूप सगळे वॉर्ड्स असतात, त्याच्यावर लेशन्स असतात. हे सगळं मी ग्रेड 4ला मी पहिले डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये आणि या चार्टमधून मग मी त्याला शॉर्टली कंपाईल केलेलं होतं. तर मित्रांनो अशा पद्धतीने ते फिटिंग आणि नॉन फिटिंगचा तुम्हाला अंदाज आलेला असेल, मला काय म्हणायचं होतं. सो मित्रांनो भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या लोकांना खरंच एल-एस-ओसाठी जे लोकं प्रिपेअर करत आहेत, सर अपकमिंग आरोग्य विभागासाठी एल-एस-ओ सर्कल, एल-एस-ओ मलेरिया, एल-एस-ओ म्हणजेच लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी जे लोकं प्रिपेअर करत असतील, त्यांनी लॅब आयक्यू डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मी ॲपची लिंक टाकून देईल. माझा नंबर देखील तिथे आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. एकदम स्टार्टिंगला मी दिला होता. नंबर ज्यांना पाहिजे असेल तर 9960 157 852 या नंबरला तुम्ही मला WhatsApp करा. 9960 157 852 या नंबरला तुम्ही मला WhatsApp करा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रोव्हाईड करून देईल. म्हणजे तुम्हाला ॲपची लिंक असो, डेमो व्हिडिओज असो किंवा नॉन पेड WhatsApp ग्रुपची लिंक असो. सो तुम्हाला जर माझे ते डेमो व्हिडिओ आवडले, YouTubeवरचेच आहे, तुम्ही स्वतः पण सर्च करू शकता. आवडले तर नक्की बॅच जॉइन करा आणि अभ्यास करत राहा. भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सत्यमेव जयते.